वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार, गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर सोसायटी टी या कार्यक्रमात मी जान्हवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते। बाप्पाच्या आगमनाची आतुरता आता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे आणि त्यानिमित्ताने बाजारपेठा देखील सजल्यात, सगळ्यांची लगबग सुरू आहे। मूर्तिकार देखील मूर्ती घडवण्यात व्यस्त आहेत। चला तर मग पाहूयात मूर्तिकारांची लगबग कशी सुरू आहे। बाप्पाच्या आगमनाची पहिली तयारी म्हणजे बाप्पाच्या मूर्तीची। प्रत्येक कारागीर आपल्या कुंचल्यामधून मातीच्या गंधामधून बाप्पाचं रूप जिवंत करतो आणि मुंबईतल्या उंच मूर्त्या बघितल्या तर डोळ्यासमोर एक नाव येतं, ते म्हणजे खातू बंधूचं। असंच बाप्पाचं मनमोहक रूप ज्यांच्या हातून घडतं असं उदय खातू आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्याशीच बोलूया। तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। आणि मी बघितलं खूप सुंदर अशा मूर्ती तुम्ही घडवलेल्या आहेत। साधारण किती वर्षापासून हा व्यवसाय करता? हा व्यवसाय आमच्या वडिलांनी सुरू केला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी 47 साली या कारखान्याची स्थापना केली। त्यानंतर तो वारसा आम्ही पुढे चालवत आहोत। आता एकूणच पर्यावरणपूरक मूर्तींबद्दल तुमचं एक मूर्तिकार म्हणून काय म्हणताय? पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि पेपर लगद्यापासून पावसा पाण्यामध्ये या मूर्त्या बनत नाहीत। फार 2-4 मूर्त्याच बनवू शकतात 3-4 महिन्यामध्ये। आणि मातीच्या मूर्त्या त्यांचे कारागीर मिळत नाहीत जे पुढचं काम करणारे असतात ते, आणि ती मूर्ती खूप जड होते। अगदी 6 फुटाची जरी मूर्ती बनवली तर ती फोर्कलिफ्ट शिवाय उचलू शकत नाहीत। या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे काही मातीच्या मूर्त्या जास्त घडविता येतच नाहीत। त्यामुळे सध्या तरी POP शिवाय पर्याय नाही। अगदीच कसं आपण बघतो की आजकाल आपल्याला वेगवेगळ्या गणपती मूर्ती बघायला मिळतात। दंतकथेवर आधारित प्रत्येक रूपामध्ये गणपतीची मागणी असते। प्रत्येकाला असं वाटत असतं की वेगवेगळ्या रूपातील गणपती आपल्या घरात बसावे। तर अशी जेव्हा ग्राहकांची मागणी असते तेव्हा तुमची कशी कसरत होते किंवा कशा पद्धतीने तुमचं कसब कामाला लागतं? तेव्हा अशी मागणी ग्राहक करतात। कधी कधी ते म्हणतात की आम्हाला शिवशंकराच्या स्वरूपात गणेशाची मूर्ती हवी किंवा शिवाजी महाराजांच्या स्वरूपात हवी किंवा दत्त स्वरूपामध्ये असावी। तर आम्ही त्यासाठी कल्पनाचित्र एक तयार करतो कागदावर आणि त्यानुसार नंतर आम्ही ती मूर्ती घडवायला घेतो। पण गणपती मूर्ती बनवताना अशी कोणती वेळ असते ज्या वेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त गणपती मूर्ती घडवताना आनंद येतो? अशी वेळ म्हणजे की ती मूर्ती एखाद्या ग्राहकाने एखादं चित्र आणलं तर ते जर खूप सुंदर असेल तर आम्हाला ती मूर्ती बनवण्याचं एक आव्हान वाटतं आणि मग त्यानुसार आम्ही ती मूर्ती घडवतो आणि ते बघून ग्राहकही जेव्हा खुश होतो तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटतो। पण आपण बघतो की गणपतीच्या मूर्तीची खरी जेव्हा जिवंतपणा येतो तो त्याच्या नजरेत असतो। तर ती नजर उघडताना काय कौशल्य कामाला लागतं किंवा त्यावेळी तुमच्या भावना काय असतात? ते शेवटचं काम म्हणजे नजर उघडण्याचंच असतं। ते नजर उघडताना आम्ही एकदम तन मनतेने ते सर्व काम करतो आणि तेवढा बाप्पाचे नेत्र उघडले बाप्पाचे की मग तो जो हसरेपणा त्याच्या मुखावर येतो ते बघून म्हणजे सर्वांनाच आनंद होतो। अगदी खरंय। आणि 1947 ला स्थापना झाली असं तुम्ही म्हणालात। तुम्ही साधारण कधीपासून या व्यवसायात आलात आणि ज्या वेळेला तुम्ही या व्यवसायात आलात त्यावेळी कशी ग्राहकांची मागणी होती आणि आता त्यामध्ये काय काय बदल झाले? मी 1970 सालापासून या व्यवसायामध्ये आलो। त्यावेळी तुमचं वय काय होतं? त्यावेळेला माझं वय 17 वर्षाचं होतं। अच्छा। पूर्वीच्या काळी पण ग्राहकांना वेगवेगळ्या टाईपमध्ये मूर्त्या लागायच्या आणि दरवर्षी चेंज व्हायला लागायचे। पण आता सिंहासनाचे प्रकार वाढलेले आहेत आणि आता सिंहासनाच्या मागे जी प्रभावळ असते जिला आर्च पण म्हटलं जातं तिच्यामध्ये विविधता असावी लागते असं ग्राहकांचं म्हणणं आहे की काहीतरी नाविन्यपूर्ण अशी प्रभावळ मागची आरास असावी जेणेकरून त्यांचा डेकोरेशनचा मागचा खर्च कमी होतो। त्यासाठी त्यांची खूप आजकाल मागणी वाढलेली आहे की आम्हाला प्रभावळ मागची जरा काहीतरी वेगळं नवीन द्या अशी आजकाल मागणी वाढू लागलेली आहे। आणि आपण जेव्हा गणपती सजवतो जेव्हा गणपतीचं रंगकाम संपतं आणि त्याला सजवण्याची म्हणजे ते खडे लावणे मुकुट भरणे असो किंवा शाल धोतर नेसवणं असो, तर काय वेगळेपण यावर्षी काही केलंय का? यावर्षी वेगळेपण म्हणजे सोन्याचा वर्ख हल्ली मुकुटाला चढवला जातो
त्यामुळे ते रिअल सोन्यासारखे मुकुट चमकतात आणि जोडीला डायमंडही असतात. मग ते असे हिरे रत्न जडित आणि ते सजवलेली मूर्ती मग ग्राहकांना खूप भावते. मूर्ती घडवणं तसं एक सत्कर्म आहे आणि असं जरी असलं तरी सुद्धा आजकाल महागाईच्या या सगळ्या युगामध्ये कसं काय ते साध्य होतं? तुम्ही सगळं बॅलन्स कसं करता? कारण केवळ मूर्ती घडवणं, त्याचा रंगाचा खर्च आला, बाकी कारागिरांचा खर्च आला, तर ते सगळं बॅलन्स कसं करता? हे सर्व बॅलन्स करण्यासाठी ग्राहकांना पण आम्ही विनंती करतो की यावर्षी थोडेसे वाढवावे लागतील रक्कम, तर ते त्यासाठी तयार असतात. कारण त्यांना इथे कामही चांगलं मिळत असतं आणि ग्राहकांना पण कल्पना असते की महागाई वाढलेली आहे, त्यामुळे आम्हाला ते सर्व शक्य होतं. खरंय. यावर्षी काका सगळ्यात उंच मूर्ती कोणती केलेली आहे? किती फुटाची उंच मूर्ती आहे यावर्षी? यावर्षी आम्ही 16 फूट उंच मूर्ती केलेली आहे आणि ती कोल्हापूरला गेलेली आहे. आणि तो तिकडचा कोल्हापूरचा चिंतामणी म्हणून प्रसिद्ध आहे. ती अगदी विलोभनीय मूर्ती होती असं सर्व म्हणतात. तरी आपण पण ती तिकडे जाऊन पाहावी असं माझं म्हणणं आहे. यावर्षी काही वेगळं वैशिष्ट्य असलेला काही गणपतीची मूर्ती घडवली आहे का? तरी यावर्षी सिंहासनामध्ये वेगवेगळा प्रकार असल्यामुळे ते सिंहासनाची विविधता बघायला मिळते इकडे. अगदीच खूप सुंदर मूर्त्या तुम्ही घडवलेल्या आहेत आणि हे सत्कर्म तुमच्याकडून असंच घडत राहो. तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर हे होते उदय खातू. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कारागीर आता कामाला लागलेले आहेत, गणपतीच्या मूर्त्या घडवत आहेत, त्याचप्रमाणे कोकणात सुद्धा अशीच लगबग सुरू आहे. कोकणात सुद्धा मूर्तिकार मूर्त्या घडवत आहेत. तिथे काय लगबग सुरू आहे आणि तिथल्या मूर्तिकारांचं काय म्हणणं आहे पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबोळी येथील गणेश चित्रशाळेत मी आता आहे आणि या ठिकाणी अंकुश सावंत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं या ठिकाणी ही गणेशशाळा चालते, एकूणच ग्राहकांची काय मागणी असते, कशा पद्धतीच्या मूर्तींची मागणी असते ग्राहकांची. लोकांना मोठी पाहिजे आणि हलकी पाहिजे या दृष्टिकोनातून समजा की आम्ही हे प्लास्टरचे आणतो. आणि माता माझ्याकडे समजा 4 मूर्त्या मातीच्या आहेत, ते मातीचे मी बनवलेले आहेत. गणपतीची मूर्ती घडवणं हे खूप अगदी जिकिरीचं काम असतं. गणपतीचे डोळे असतात किंवा गणपतीची एकूणच कलाकुसर असते, ती बनवताना तुम्ही कसं जागता आणि कशा पद्धतीने या मूर्ती बनवता? आम्ही समजा की नाही समजा बनवते वेळी समजा की नाही विचार करूनच सगळं करतो. हात कसा आहे, पोट कसं आहे, डोळ्याकडे गेल्यानंतर त्या डोकी लावताना समजी त्याची नजर कशी पाहिजे, मान लावते वेळी समजा की नाही ती सरळ पाहिजे, वाकडे पाहिजे. कृष्णमूर्ती असेल तो मुरलीधर असला तर त्याची मान जरा तिरकी करायला पाहिजे. आम्ही योजूनच ते करतो. बरंच काही बाकी आहे, बरीच खरेदी बाकी आहे, त्यामुळे उद्या पुन्हा भेटूया. पाहायला विसरू नका TV9 मराठी. बाप्पा मोरया, तयारी आगमनाची.